ओम जय जय बुमराह स्वामी, ओम जय जय बुमराह ऑस्ट्रेलिया के ओके. सो आता आपली बुमराह आरती तर झाली आहे. तुला काय म्हणायचं याच्यावर? कोण काय? आय एम ओनली बिलीव्ह इन जस्सी बाय बिकॉज गेम चेंजर जस्सी बाय. गॉड जस्सी भाई. सुरुवात आपण इथूनच करूया की बुमराच्या कॅप्टन्सीमुळे काही चेंज झालाय का? इतके फटाफट विकेट गेले पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण आपण जवळपास पहिल्या सेशन मध्येच आपण त्यांचे 3 विकेट गेले. लास्ट विकेटला थोडंसं त्यांनी त्रास दिला आपल्याला ऑफकोर्स, पण मला म्हणायचं की बॉलिंग रोटेशन आणि हा प्लॅन कसा, म्हणजे रोहित असताना पण असंच झालं असतं की काही चेंज झालं असतं ना? बुमराह तर असणारच ना रोहित असताना. म्हणजे बुमराह थोडं सांगलच ना की दादा. आता हे जे आहे त्याच्यासाठी खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स आहेत की डे 1 आणि डे 2 मध्ये जसं तू म्हटलं की लास्टच्या विकेटने आपल्याला थोडा त्रास दिला किंवा मग डे 1 ला कसं काय झालं त्याच्याबद्दल आपण अजून डिटेलमध्ये चर्चा करूयात. पण तुझा जो प्रश्न होता की बुमराहची कॅप्टन्सीमध्ये काय डिफरन्स दिसला का, तर बुमराहने ह्याच्या आधी सुद्धा जेव्हा एक टेस्टमध्ये कॅप्टन्सी केलेली तेव्हा एक गोष्ट तर दिसली की तो खूप एक ॲग्रेसिव्ह इंटेंटवाला कॅप्टन आहे. जे असं बोलायचे की आता टेक्निकली कपिल देवची कॅप्टनशिप एवढी ग्रेट होती की कोणी पण चांगलं खेळलं थोडं बॉलिंग करणाऱ्या माणसाने की त्याला कपिल देवच्या कॅप्टन्सी सोबतच कम्पेअर करतात. हार्दिक पांड्या सोबत सुद्धा तेच झालं आणि आता बुमराह सोबत पण तेच होतंय. बट इन जनरल असं आहे की ते जे बॉलर्स असतात आणि ती बॉलिंग मेंटॅलिटी असते की त्यांना ॲग्रेसिव्ह अटॅकिंग इंटेंटनीच कम्प्लीट बॉल करत राहायचं असतं आणि त्यांना असं बॅट्समॅनला सेटल डाऊन होऊन नाही द्यायचं असतं, हे त्याच्यामध्ये दिसतं. बट आता हा पिच खूप सीम फ्रेंडली पिच होता म्हणून त्याचा फायदा झाला आणि त्याचे डिव्हिडंड्स भेटले. पण कधी जर फ्लॅट पिचेसवरती आपल्याला हे बघायला लागलं तर मग त्याची कॅप्टन्सी कशा प्रकारे प्ले आउट होईल हे सांगता येत नाही. बट आय थिंक बुमराहचं ग्राउंड प्रेझेन्स खूप चांगला होता. म्हणजे आय डोंट नो, मी बुमराहला आजपर्यंत असं शाय प्लेअर सारखंच बघत आलोय की आपलं बॉलिंग टाकणार, बाउंड्रीवर जाऊन उभं राहणार. पण त्याचा ग्राउंड प्रेझेन्स आज खूप चांगला होता. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता ओव्हरऑल. म्हणजे आता काही वाईट झालंच नाही म्हणून पॉझिटिव्ह दिसला आपल्याला. पण तो एक स्ट्रॉंग हँड जो असतो, स्ट्रॉंग हँड ओव्हरऑल त्यांनी पूर्ण इनिंग्सला त्याचा एक स्ट्रॉंग हँड दिसला होता की त्याच्या कंट्रोलमध्ये कॉन्फिडंट इनिंग होती, अशी शाय इनिंग नव्हती. बरोबर आहे. पण फक्त त्याचा इंटेंट नव्हता, तो कुठेतरी कोहलीचा एक बॅक सपोर्ट होता असं दिसून येतच होतं सगळं ऑफकोर्स म्हणण्यापेक्षा. कारण दिवसभर मी मॅच बघितलंय, त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह तो वाढवतो वगैरे वगैरे. आणि नंतर आजच्या मॅचला तर बघितलं की स्टार्कनी हर्षित राणाला स्लेजिंग केली होती की मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉल करू शकतो, आणि त्याच्यावर जयस्वालने उत्तर दिलं आफ्टर फ्यू रन्स की इट्स कमिंग स्लो. तर कसं आहे, हा इंटेंट ठेवल्यामुळे पण तो एखादा फरक पडला का? कारण आज ऑस्ट्रेलियाची बॉडी लँग्वेज बघताना जिथे 172 आपण नॉट आउट होतो, तर अशी बॉडी लँग्वेज जवळपास आपण बघणार नाही ऑस्ट्रेलियाची की युजली ऑस्ट्रेलियाच्या अपोनंट्सची अशी बॉडी लँग्वेज असते. येस एक्झॅक्टली. यार आपण ऑस्ट्रेलिया सोबत खेळतोय, तो त्यांचा एक ऑरा आहे जो आय थिंक बऱ्याच वर्षात इंडियाचा पण झालाय. आता ऑरा असं झालं, ऑरा असं कसं काय झालंय? तर खरं आहे की त्याच्यामध्ये जो पॅशन आहे तो दिसतं. आणि मेजरली जर आता ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे किंवा कुठले पण, आता ऑस्ट्रेलियाचे बाउन्सी कंडिशन असतील किंवा इंग्लंडचे सीमिंग कंडिशन्स असतील, स्विंग जिकडे बॉल चांगला होतो, तर तिथे अशा सिच्युएशनमध्ये खूप गरज असते की आपण मेंटल गेम्स सुद्धा जिंकले पाहिजे. की ऑस्ट्रेलियन मीडिया ज्या गोष्टीसाठी खूप फेमस आहे की ते खूप प्लेयर्सला अर्धा त्यांच्या डोक्यावरतूनच खचवून टाकतात गेम सुरू व्हायच्या आधीच. जसं ते रिकी पॉन्टिंगवालं हे झालं होतं की जेव्हा प्री मॅच इंटरव्ह्यूज वगैरे चालू होते, प्री मॅच म्हणजे सिरीज व्हायच्या बिल्डअपला, तेव्हा रिकी पॉन्टिंग असा म्हटला होता की जेव्हा मी स्टॅट ऐकली की विराट कोहलीने लास्ट 5 इयर्समध्ये 50पेक्षा पण म्हणजे एक पण सेंचुरी हे नाही केलेली आहे टेस्ट सिरीजमध्ये, आणि म्हणजे त्याचा ॲव्हरेज खूप ड्रॉप जाऊन झाला आणि इट्स बिलो 50 वगैरे, तर मला तो स्टॅट खरा नाही वाटला. बट जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो अशा प्रकारे ते प्लेयर्सला ऑन स्पॉट आणायचा प्रयत्न करतात. आता लकीली कोहली इज अ प्लेअर हू डज गुड ऑन बिग स्टेज,
आणि होपफुली आपल्याला ते पाहायला भेटेल. ऍटलिस्ट फिल्डिंग मध्ये तो ती एनर्जी आणि इंटेंट दाखवतोय आणि होपफुली ती बॅटिंग मध्ये पण कन्वर्ट होईल लवकरच. येस, जसं आपलं बोलणं झालं तर KL राहुल कमबॅक करेल अँड ही डिड दॅट. तर काय म्हणायचं तुला? नाही कौस्तुभ वॉज राईट. खरे जितका हे तुम्ही फर्स्ट एपिसोडला दिला होता KL राहुलला, त्याप्रमाणे नक्कीच KL राहुलनी एकदम खूपच रॉंग प्रूव्ह केलंय मला. आणि एकतर आणि आवडेल असं रॉंग प्रूव्ह व्हायला आवडेल, खूप आवडेल. आणि असा प्रश्न असं पण दगड पडू दे आमच्या घरात, काय प्रॉब्लेम नाही, प्लेयर्सनी चांगलं खेळवलं. आणि असा पण विषय नाही की त्यांनी फक्त म्हणजे स्लो खेळला म्हणून असं झालं किंवा काय. जे आता आपलं डिस्कशन झालेलं न्यूझीलंड टूर नंतर असा प्रश्न होता की इंडिया टीम मध्ये खरंच ते केपेबिलिटी पण आहे का की 50 ओव्हर ते खेळून काढू शकतात, की टेस्टमध्ये खूप इम्पेशंट झालोय आपण. तर आजच्या पार्टनरशिप मधून ते सुद्धा दिसलं की ते दोघांनी खूप निवांत प्रत्येक बॉल सोबत डील केलं. इनिशियली 2-4 राऊंडच ते इकॉनॉमी होती टीमची, आता 3+ गेलेले आहे आणि त्यांनी तेवढं चांगलं स्ट्राईक रोटेशन केलं आणि हे केलं. सो ऍटलिस्ट आता दिसतंय की KL राहुल इंटेंटनी खेळतोय आणि तो चोक नाही होते. सो अगदीच मला अजिबात वाईट नाही वाटणार एक्सेप्ट करायला की पहिल्याच टेस्टमध्ये KL राहुलने हे प्रूव्ह केलं की मी खूप अननेसेसरी हिटर बनत होतो आणि त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आणि जर तो त्याच कन्सिस्टन्सीने खेळला तर जसं आपलं डिस्कशन झालेलं की एक प्लेअर आपल्याला असा हवा आहे ज्याच्यावर आपण बँक करू शकतो की हा क्रीजवर टिकून राहील, तर तो रोल KL राहुल करू शकतो. आणि हे स्पेशल ह्या गोष्टीवरून बनतं जे डे 1चे कंडिशन्स होते. तर डे 1 कंडिशन्स मध्ये आपण जर बघितलं तर पर्थचा जो बॅटिंग पिच आहे, म्हणजे पर्थचा जो पिच आहे तो इन जनरल असा असतो की तो फर्स्ट डे वरती बॅटिंग पॅराडाईस असतो. कारण का तेव्हाचा फर्स्ट डे ऍव्हरेज जो आहे तो 450+ आहे फर्स्ट इनिंगचा, नॉट फर्स्ट डे, फर्स्ट इनिंगचा ऍव्हरेज. आणि प्लस तिकडे बॅटिंग ऍव्हरेजेस पर्थ डे 1 नेहमीच 60 to 65 पर्यंत असतात आणि ते ड्रॉप डाऊन व्हायला लागतात जसं डे प्रोग्रेस होतात. तर जो आयडियल पर्थ पिच आहे त्याच्यामध्ये डे 1 हा बॅटिंग पॅराडाईस असतो, डे 2 मध्ये थोडा स्लम्प पाहायला भेटतो, डे 3 पासून मग एकदम डिझास्टर व्हायला लागतं. सो डे 3 एका प्रकारे वर्स्ट बॅटिंग कंडिशन्स असतात तेव्हा, मग डे 4 ला थोडं परत सुधारतं आणि डे 5 ॲज एव्हरी ऑस्ट्रेलियन विकेट की तेव्हापर्यंत खूप क्रॅक्स पडतात आणि ते ब्रेकडाऊन व्हायला लागतं. बट 70 पासून ते 20 पर्यंत ॲव्हरेज ड्रॉप होतो, इतका सिग्निफिकंट फरक पडतो. म्हणून ऑस्ट्रेलिया इतकं जास्त डॉमिनेट करतात ह्या ग्राउंडवरती. बट ह्यावेळेस काहीतरी इंटरेस्टिंग झालंय. ह्यावेळेस जो पिच बॅटिंग फ्रेंडली होता आणि जिकडे डे 1ला 60 to 70 ॲव्हरेज असायचा प्रत्येक प्लेअरचा, तिकडे डे 1ला ह्या वेळेसचा बॅटिंग ॲव्हरेज होता 15. आणि त्याच्यासाठीचं सगळ्यात मेन रिझन होतं ते म्हणजे मीडियन सीम. आता इंग्लंडमध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा स्विंग होताना दिसतात आपल्याला बॉल, आपल्याला जाणवतं की बॉल म्हणजे असं एकदम मीटरनी बीट होत असतात आपले प्लेयर, खूप असं सिग्निफिकंटली दिसायला लागतं. बट जे बाउन्स आणि सीम मुवमेंट आहे तो आपल्याला टीव्हीवरती इतका सिग्निफिकंट नाही वाटत, बट तो खेळताना खूप डिफरन्स क्रिएट करतं. सो मीडियन सीम जो आहे, सो आपण मीन नाही घेतोय, मीडियन घेतोय, ज्याच्याने आपल्याला एक जास्त ॲक्युरेट अंदाज होईल की नक्की किती फरक पडलाय. सो जो मीडियन सीम डिफरन्स जो असतो तो 0.4 to 0.5च्या मध्ये असतो ऑन पर्थ. बट डे 1ला तो 0.8 होता. आणि असं बोललं जातं की जेव्हा ते 1ला पोचतं म्हणजे बॉल जवळपास अनप्लेएबल असतो. तेव्हा ते KTM चालवणाऱ्या पोरांपेक्षा जास्त मुवमेंट तर टेकिंग नो क्रेडिट अवे फ्रॉम आवर प्लेयर्स, त्यांनी आज खूप चांगलं खेळले. बट वन ऑफ द रिझन की त्यांची सुद्धा पार्टनरशिप इनिशियल म्हणजे लास्ट विकेट्स राहिलेले होते त्यांनी थोडा रेजिस्टन्स दाखवला आणि आपल्या प्लेयर्सनी चांगलं खेळलं. कारण का जो 0.8चा सीम मोमेंट होता तो 0.6ला ड्रॉप झाला आणि सेकंड डेला. आणि जे आपल्याला आता पाहायला भेटत होतं की जे बॉल्स इतके जास्त वेरी होत होते त्याच्यावरून जो सीम मुवमेंटचा पर्सेंटेज होता तो पण बिलो 30 ड्रॉप झालेला. सो असं बोलू शकतो की 10 मधले फक्त 3च बॉल मिसबिहेव करत होते. सो त्याप्रमाणे ह्यांचं ऍप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट होतं. बट तसेच आपल्याला मग रिझल्ट बघायला भेटले. मला वाटतं की हा बॉलचा पण फरक असू शकतो का, कारण कॉमेंट्रेटर्स किंवा एक्सपर्ट्स एवढ्या वेळा म्हणत होते कॉमेंट्री करताना आणि एक्सपर्ट्स पण बोलताना की कोकाकोरा बॉल 25 ओव्हर्स पर्यंतच बॉलर्सला सपोर्ट करतोय
आफ्टर दॅट त्याचा सीम कमी होऊन जातो, सीम निघून जातो किंवा फ्लॅट होऊन जातो बॉल, म्हणून कुठेतरी त्यांना स्विंग मिळत नाही किंवा ऍज इट इज त्यांना बॉल सपोर्ट करत नाही. सो याचा पण कुठे फरक आहे का कुकाबुरा बॉलमुळे? किंवा पिच आपण म्हणतो की पिच बॅटिंग फ्रेंडली झालेला आहे, बट व्हॉट इफ की बॉलच तो 25 ओव्हर्स नंतर बॉलर्सला सपोर्ट करत नाहीये, तर मग ते केवढं डिफरन्शिएट करू शकतो आपण पिच आणि बॉलमुळे? सो जसं आहे की आता ट्रेडिशनली तो एक खूप चांगला विकेट असतो, त्याच्यामुळे जे सगळं डिस्कशन चालू होतं पर्थ पिच बद्दल की पर्थला पहिली मॅच होणार, तिथं जिंकणं अवघडच आहे आणि सगळं मेंटल गेम तो सगळा. सो पिच एक खूप मेजर फॅक्टर प्ले करतोच. आणि विथ दॅट द बॉल की आता जो कुकोबारा बॉल आहे तर त्याच्यावरती त्यांनी आता ते प्लॅस्टिक सीम्स इंट्रोड्यूस केले होते 2024च्या डबल लेअरला. सो त्याचं काय होतं की ती सीम जी आहे ती बसायला लागते, 20-25 ओव्हर झाले की ती सीम बसते आणि त्याच्यानंतर बॉल एकदम ग्लाइड होतो. सो त्याच्यानंतर तो बॅटवरती खूप चांगला येतो आणि कम्पॅरेबली पेस त्याची कमी नाही होत, बट कम्पॅरेबली इट्स प्रेडिक्टेबल. बाउन्स त्याचा थोडा प्रेडिक्टेबल होतो आणि त्याच्यामुळे इवन ह्या ग्राफिक्समध्ये तुम्ही बघू शकता की बॉल्स पर विकेट जे आहेत तर ते रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि ऑस्ट्रेलियामध्ये किती डिफरंट आहेत. सो जी आधीचे सिरीज होते की आपलं समजा 14-15 वाला टूर आहे, जो 18 वाला टूर आहे आणि ह्याच्यात सो त्याच्यात आता एक सिग्निफिकंट ड्रॉप बघू शकतो 2024च्या सिरीज. लास्ट इयर पासून खूपच ड्रॉप झाले. आणि 2024 हे फक्त इंडियाच्या अगेन्स्टचं नाहीये, हे इन जनरल ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा खेळतायत बाकीचे लोक. सो हे एक ऑल इन वन फॅक्टर आहे. सो असं नाही बोलू शकत की फक्त बॉलमुळे होते, कारण का बॉल तर आता थ्रू आउट द सिरीज हा असाच राहणार आहे. सो आपल्याला हे कन्सिस्टंटली ऑब्झर्व करायला भेटेलच. बट ह्या पिच मध्ये सुद्धा खूप एक हे होतं. आणि आता मेजर फॅक्टर टू वरी हा आहे की आता जर आपण बघितलं तर फर्स्ट डेला त्यांनी असं बिहेव केलं, सेकंड डेला तो सेट झालाय. सो टेक्निकली फर्स्ट डेवाला पिच आपल्याला सेकंड डेला भेटलाय, तर इथून फक्त बॅटिंग इम्प्रूव्ह होऊन तो पिच फ्लॅट होत जाणार आहे, ज्याच्याने आपले जरी 450 रन झाले तरी ते सुद्धा कमी पडू शकतात की तो पिच एक क्लासिक पर्थ पिच सारखं बिहेव करेल. हा एक खूप मेजर फॅक्टर टू कन्सिडर असेल. येस, कालच्या मी पिच रिपोर्ट बघत होतो कालची आणि आजची, तर कालच्या पिचच्या हिशोबाने काल खूप ग्रासी आणि ग्रीनी पिच होतं, जे की आज थोडंसं ड्राय झालंय, येल्लोइश झालंय. आणि उद्या मला वाटतं की थोडेसे क्रॅक्स दिसून यायला लागतील जास्त. सो इट विल गो टुवर्ड्स द बॉलिंग साइड उद्यापासून, मला असं वाटतं. जसं आज आपण खेळलो तसं उद्या खेळणं थोडंसं पॉसिबिलिटी मला कमी वाटते की इतकं आपण बॅटिंग फ्रेंडली झालो होतो, पण उद्या थोडंसं हार्ड होईल, अवघड होईल असं मला वाटतं. आता मी जे डेटा रीड केलाय त्याच्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन पिचेसवरती क्रॅक एक तर ड्रॉप इन पिचेस आहेत, हे फर्स्ट ह्याला पण आणि सेकंड ह्याला पण, म्हणून त्यांनी ग्रासेस ठेवलंय. आणि ऑस्ट्रेलियन पिचेसवरती इतकं इझिली क्रॅक डेव्हलप होत नाहीत. क्रॅक आणि फुटमार्क्स वाला ते जनरली फक्त डे 5च्या अराउंड बघायला भेटतं. सो डे 3ला ते होणं खूप अवघड आहे. डे 3ला मोस्ट प्रोबॅबली विकेट खूप फ्लॅट होईल आणि बॅटिंगसाठी इझी होऊ शकते, किंवा ती थोडीशी ब्रेक व्हायला लागेल आणि आपल्याला ते व्हेरिएशन दिसू शकतं. बट ते क्रॅक्स वगैरे जनरली ह्या पिचवरती पडणं अवघड आहे डे 5. उद्या सुरुवात होईल, सुरुवात होऊ शकते. सो थोडंसं बाउन्स मध्ये व्हेरिएशन पाहायला भेटू शकतं आणि पेसी विकेट कशी प्ले करते हे फर्स्ट सेशन मध्येच आपल्याला समजेल. जसं इंडिया खेळली आता की जसं तू म्हणलं की आपल्याला तेवढे रन पण कमी पडू शकतील. बरोबर. तर सेकंड इनिंग एवढी इझी गेली आपल्याला की आपल्याला वाटलं पण नव्हतं. मला तर वाटलं होतं की ठीक आहे फर्स्ट 100 मध्ये 1-2 विकेट जातील, बट आपण खूप इझिली खेळलो. व्हॉट अबाउट ऑस्ट्रेलिया? ते पण त्यांना पण अशी हेल्प होऊ शकते? हेल्प होऊ शकते, बट जसं आहे आता एक ऑप्टिमिस्टिक इंडियन फॅन असेल किंवा स्टॅटिस्टिक्स प्रमाणे, तर एकच दिवस पर्थवरता असा असतो जो इतका सिग्निफिकंटली डिफरंट असतो फॉर बॅटिंग. सो होपफुली आजच तो दिवस होता आणि आपली मस्त बॅटिंग करून झाली आणि ह्याच्या पुढे असं होणार नाही. आता थोडासा ड्रॉप पाहायला भेटेल, बट जितकं इझी आपल्या बॉलर्सला फर्स्ट इनिंग गेली तितकी इझी जाणार नाहीये. सो आय ऑल्सो बिलीव्ह इन जस्टिफाय. पण तरी सुद्धा जो असं जे फर्स्ट इनिंग नंतर बोललं जात होतं की 200-250 पर्यंत जरी स्कोर दिला तरी तो इनफ आहे, तर तो अजिबात इनफ नाही होऊ शकणार. आणि त्याच्यावरती आपल्याला नक्कीच 350-400च्या विजनने खेळावं लागेल उद्या येऊन, त्यानंतर काहीतरी होऊ शकेल. सो ऍटलीस्ट 2 सेशन आपण खेळणं अपेक्षित आहे उद्याचे. मला वाटतंय की तेच की आपण
थर्ड सेशन पर्यंत खेळून शेवटचे एक 10-15 ओव्हर राहतील डेचे, त्यावेळेस आपण डिक्लेअर करू शकतो आणि ऑस्ट्रेलियाला बॅटिंग देऊ शकतो आणि प्रयत्न करू शकतो की 2-1 विकेट आपण घेऊया त्या राहिलेल्या 15 ओव्हरमध्ये. सो मला तरी असं वाटतं. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण ह्याच्यावरून बोलून जसं आपले बाकीचे स्टॅट्स आहे ज्याच्यामुळे वाटतंय बॅटिंग इझी झाली हे काय, जितकं पण काही कारण असेल, समजा एकदम पाटा विकेट जरी असता आणि एकदम फ्लॅट पिच जरी असता तरी ह्या दोघांनी जे आज केलंय के.एल. राहुल आणि यशस्वी जयस्वालने, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का मी जेव्हा डेटा चेक करत होतो तेव्हा लास्ट टाइम ह्या दोघांच्या नंतर म्हणजे ह्या दोघांपेक्षा जास्त इंडियन ओपनर्स फक्त एकच टाइम परफॉर्म केलेलं होतं, ते म्हणजे के. श्रीकांत आणि गावस्कर, ज्याच्या नावावरतीच ही ट्रॉफी आहे. आणि त्यांनी सुद्धा 190 रन्स केले होते. सो ही पार्टनरशिप फक्त 18 रन मागे आहे त्यांचा रेकॉर्ड तोडून नंबर 1 इंडियन बॅटिंग पेअर बनण्याच्या ओपनिंग मध्ये. तुला काय वाटतं की ह्या मॅच मध्ये आतापर्यंत स्टँड आउट परफॉर्मर कोण आहे इंडियासाठी? नाही, हर्षित राणा मला त्याचं गेम वगैरेच नाही बोलणार मी. गेम तर त्याचा चांगलाच होता, त्यांनी प्रूव्ह पण केलं, विकेट्स काढले. इंटेंट काय म्हणजे वाटतो का डेब्युटंट स्लेज करतोय, मिचेल स्टार्कला स्लेज करतोय. मग मे बी हे IPL मुळे, कारण ते लोक सोबत खेळतात, KKR साठी वगैरे सोबत खेळतात. पण तो जो म्हणजे न्यू कमर्सला जी थोडी भीती असते, यार आपण ऑस्ट्रेलियन बॅट्समन समोर खेळतोय, थोडस घाबरून. आणि बऱ्याचदा आपली टीम 11 प्लेयर्स ग्राउंडवर असताना पण ऑस्ट्रेलियाचे 2 बॅट्समनच बरेचदा स्लेज करून जातात टीमला. जयस्वालचं तर आज मला खूपच आवडलं त्याच्यावरून की सुट्टीच देत नाही. एक्झॅक्टली. हे जे आपले यंगस्टर्स आहेत की जे कोहलीची मशाल पुढे नेतात, ते खूप आवडलं मला. आणि राण्यासाठी सगळ्यात मला खूप चांगली गोष्ट हे वाटली की हेडनी आपल्याला नेहमीच खूप त्रास दिलेला आहे. WTC, लास्ट WTC असेल, हे वाला वर्ल्ड कप असेल, सो त्याने आपल्याला खूप नेहमीच त्रास देत आला. आणि त्याचा जो परफेक्ट फोर्थ स्टंपवाली जी त्याची विकनेस आहे, जे जसं विराट कोहली जे ड्राईव्ह करायला जातो तसं त्याला असं खूप सवय आहे की तो असं निक करायला जातो तो बॉल. सो खूप त्या ह्याला खूप चांगलं प्ले आउट केलं त्यांनी आणि एकदम तिथेच बॉल टाकत गेला तो. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो बोल्ड मिळवलाय हेडचा, जर तो त्या टाइमला विकेट मिळाली नसती तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की स्टोरी खूप वेगळी असू शकली असती. कारण का नेहमी सारखंच म्हणजे 19 नोव्हेंबर सारखंच त्यांचे पहिले 3 विकेट लवकर गेलेले, स्मिथ पण LBW झालेला, सगळे खूप खुश होते. पण स्टेटस दिसला म्हणून हर्षित राणाने ह्या स्टेजवरती ते नर्व्स बीट करून इतकं कन्सिस्टंट बॉलिंग केली की तो सगळ्यात इकॉनॉमिकल बॉलर नव्हता आपला, बट त्यांनी जे मिशनसाठी त्याला आणलेलं होतं ते त्यांनी कम्प्लीट केलं. सो त्याच्यासाठी इट्स व्हेरी कमेंडेबल की त्याने किती चांगला बॉल केला. सो अ व्हेरी नाईस पिक. मला आवडतं IPL, बट इन जनरल IPL ला खूप क्रिटिसाइज करतात की त्याच्यामुळे टेस्ट क्रिकेटचा डाऊनफॉल आला आहे आणि हे. बट हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे चेतेश्वर पुजारांनी सुद्धा आज कॉमेंट्रीच्या वेळेस सांगितलं की त्याचा जे विकनेस होता की साऊथ आफ्रिकामध्ये वगैरे त्याला लेट खेळायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि जे इथे ह्या पिचवर पण आपण बघतोय की के.एल. राहुल खूप लेट बॉल प्ले करतोय, बॉडीच्या जवळ बॉल प्ले करतोय, त्याच्यामुळे एजेस वगैरे कॅरी नाही करत किंवा एजेस नाही लागत. तर ही टिप सुद्धा चेतेश्वर पुजाराला AB डिव्हिलियर्सनी IPLच्या वेळेस दिलेली. सो तेव्हा त्यांनी स्टोरी सांगितली की जेव्हा त्याच्या विकनेस बद्दल वगैरे ते डिस्कस करत होते तेव्हा AB डिव्हिलियर्सने त्याला सांगितलं की तुला असं असं खेळायची गरज आहे आणि त्यासाठी तू कुठली बॉलिंग ड्रिल वापरू शकतो, इव्हन हे सुद्धा सांगितलं. आणि असे सिमिलर स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटतात जेव्हा रिकी पॉन्टिंग रिषभ पंत बद्दलचा काही एक्सपिरियन्स सांगतो किंवा असे बाकी सगळे प्लेयर्स असं हे सांगतात. सो भरपूर एक्सचेंजेस होतात. आणि हे जे जसं आता मगाशी ओंकार म्हटलं की इंटरनॅशनल प्लेयर्स सोबत जे लेजंड सोबत शोल्डर टू शोल्डर रब केल्यामुळे यंगस्टर्स मध्ये जो कॉन्फिडन्स येतोय की जसं जयस्वाल आहे, तर जयस्वाल सुद्धा IPL मधूनच वरती जास्त आला आणि इंटरनॅशनल सीन वरती त्यांनी ब्रेकआउट केलं. सो फर्स्ट मॅच पासून त्याच्यामध्ये काही नर्व्स नव्हते, त्यांनी खूप कॉन्फिडेंटली खेळला आणि त्यांनी असं कन्झिक्युटिव्हली हाफ सेंचुरी असं बिग स्कोअर करत गेलाय. सिमिलरली सूर्यकुमार यादव त्यांनी इंटरनॅशनल डेब्यूच्या फर्स्ट बॉलवरती 6 मारून सुरुवात केली होती. सो आपल्याला IPLचे ऍडव्हान्टेजेस सुद्धा विसरून फायदा नाही. सो आणि मेन हे IPLचं डिस्कशन ह्याच्यासाठी की आता IPL ऑप्शन सुद्धा आहेत. IPL ऑप्शन झाल्यानंतर त्याचे अनालिसिस घेऊन त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटतं की कोणत्या टीमने ऑप्शन जिंकलं, कोणत्या टीमने ऑप्शन हारलं आणि आमच्या 3 फेवरेट टीम्स मधून कोण खरं टॉपवरती फिनिश करेल हे डिस्कस करण्यासाठी आपण लवकर भेटूया. तर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. भेटूया लवकर. ओंकार महाजनला सबस्क्राईब आज के लिए बस इतना ही.
आजसाठी फक्त एवढंच. मी ओंकार महाजन, तुम्हाला परत भेटेल. तोचपर्यंत क्रिकेट बघत राहा. भेटूया लवकरच. बाय बाय. बाय बाय.